अवैध निर्माण के विरोध में महिला का अनशन शुरू। पिछले 11 महीने से भाजपा की कार्यकर्ता सुजाता गोविंद गायकवाड़ लगातार अंबरनाथ नगर परिषद से अवैध निर्माण पर कार्रवाई करने के लिए पत्र व्यवहार कर रही है, जिस पर नगर परिषद प्रशासन ने तोड़क कार्रवाई का लेखी आश्वासन दिया। मगर कार्रवाई न होने से तकरारदार महिला ने आज बुधवार 7 अगस्त से अनशन शुरू किया है, ताकि प्रशासन कुंभकर्ण की नींद से जागे। बता दें कि अंबरनाथ पश्चिम लादी नाका कल्याण बदलापुर रोड स्थित साइकिल कंपनी के सामने हीरालाल कल्पू गुप्ता द्वारा ग्राउंड +1 का अवैध निर्माण कार्य धड़ल्ले से हुआ है, जिसकी शिकायत पर अंबरनाथ नगर पालिका कोई एक्शन नहीं ले रही। इसलिए सुजाता गायकवाड़ ने अवैध निर्माण को निष्कासित करने के लिए अनशन शुरू किया। मी सुजाता गायकवाड़ एक समाजसेविका आहे। 6/9/2023 मी अनधिकृत बांधकामावरती कारवाई करण्यासाठी नगरपालिकेत पत्र टाकलेलं। नगरपालिकाने हीरालाल गुप्ता यांच्या नावाने नोटीस जाहीर केली की ते अनधिकृत बांधकाम आहे, ते लवकरात लवकर काढण्यात यावे। त्यानंतर त्यांनी काही पेपर सबमिट केल्यानंतर MRTP नोटीस काढली गेली नगरपालिकातर्फे अशोक आवटेच्या नावाने। त्यानंतर 6 तारखेला आम्हाला खोट्या खंडणीच्या गुन्ह्याखाली हे केलं, आमचा खोटा गुन्हा दाखल केला गेला की आम्ही त्याच्याकडून खंडणी मागितली। 2 दिवस आम्ही खंडणीसाठी जेलमध्ये राहूनही आलो। त्यानंतर मी वारंवार आता 14 महिने उलटून गेले, मी नगरपालिकेला वारंवार पत्र व्यवहार करते। नगरपालिकेने स्वतः सिद्ध केलेले पत्र देऊन की ते अनधिकृत बांधकाम आहे, तरी 14 महिने उलटून गेले। नगरपालिका फक्त 15 दिवसाची नोटीस देते, 15 दिवसात त्याचं सोडणं होईल, पण अजूनही काही नगरपालिका त्याच्यावरती कारवाई करायला तयार नाही। मग त्याच्यावर सुनवाई झाली, सुनवाईत पण हे जाहीर झालं की ते अनधिकृत बांधकाम आहे ते तोडण्यात यावे, तरी नगरपालिका याचे सोडत नाहीये। त्याकरता मी आमरण उपोषणासाठी बसलेली आहे।